मुलांनो, स्टँडर्ड 3चा चॅप्टर नंबर 3 आतापर्यंत आपण अभ्यासलेला आहे. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. त्यातला ॲडिशन्स पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत सबस्ट्रॅक्शन. ओके, सबस्ट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी. आतापर्यंत आपण ॲडिशन म्हणजे बेरीज बघितलेली आहे. आता आपण सबस्ट्रॅक्शन बघणार आहोत. तर आपल्याला पेज नंबर 30वरती सबस्ट्रॅक्शन दिलेलं आहे. इथे दिलेलं आहे की जनरल स्टोअर आहे. हे जे आहे हे काय आहे, जनरल स्टोअरचं पिक्चर आहे. त्याच्यामध्ये काय काय थिंग्स आहेत आणि त्यांचे रेट्स काय आहेत ते तुम्हाला ह्या चार्टमध्ये दिलेले आहे. तिथे थिंग्स नेम दिले, तिथे त्यांची प्राईस दिले. पहिलं दिलेलं आहे ड्रम. ड्रमची प्राईस आहे ₹340. फुटबॉल आहे, फुटबॉलची प्राईस आहे ₹330. पॅन्ट आहे, पॅन्टची प्राईस आहे ₹499. त्याचबरोबर कॅरम बोर्ड आहे, त्याची प्राईस आहे $240. टी शर्ट आहे $470. चेस आहे $350 आणि शूज आहेत $588. अशा आपल्याला इथं असलेल्या सर्व थिंग्सची रेटची चार्ट इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक पुढे क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन काय आहे बघूया. हाऊ मच मोर इज द प्राईज ऑफ द टी शर्ट देन द प्राईज ऑफ द फुटबॉल. म्हणजे तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये असं विचारलेलं आहे की टी शर्टची प्राईस जी आहे फुटबॉलच्या प्राईजपेक्षा कितीने जास्त आहे. आता कितीने जास्त असं जेव्हा विचारलेलं असतं किंवा कितीने कमी असं जेव्हा विचारलेलं असतं त्यावेळेला तो क्वेश्चन रीड केल्यानंतर तुम्हाला हे समजलं पाहिजे की ह्या क्वेश्चनमध्ये ॲडिशन करायचे आहे की सबस्ट्रॅक्शन. तर जेव्हा कितीने जास्त किंवा कितीने कमी असं विचारलेलं असतं त्यावेळेला आपल्याला तिथं काय करायचं असतं, तर इथे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं असतं. ओके, हाऊ मच मोर, लेस दॅन असे जेव्हा वर्ड येतात, आता तुम्हाला जर मिनिंग पूर्ण समजत नसेल तर त्यावेळेला एक काही वर्ड्स असतात ते लक्षात ठेवायचे की हाऊ मच मोर किंवा लेस दॅन अशा शब्द आले की आपल्याला काय करायचं असतं, तर तिथे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे असते. याच्या आधी आपण बघितलं ऑल टुगेदर, टोटल असं विचारलं असेल तर आपण काय करायचे असते, ॲडिशन करायचे असते. तो सम ॲडिशनचा असतो. आणि हा काय असतो, हाऊ मच मोर, लेस दॅन असे वर्ड आले की सबस्ट्रॅक्शन करायचे असते. ओके, चला तर आपण बघूया कसं सॉल्व करायचं आहे. तर आपल्याला दिलेलं काय आहे, गिवन काय आहे, गिवन आहे कॉस्ट ऑफ द टी शर्ट. टी शर्टची कॉस्ट दिलेली आहे $470. कॉस्ट ऑफ द फुटबॉल, फुटबॉलची प्राईस आहे $330. आपल्याला चार्टमध्ये दिलेलं आहे. इथं सममध्ये नाही दिलं असेल पण चार्टमध्ये दिलेलं आहे. ओके, त्याच्यावरून आपल्याला हे सम सॉल्व करायचं आहे. काय सांगितले, काय फाइंड करायचं आहे, आपल्याला काय करायला सांगितले, शोधायला. टू फाइंड द डिफरन्स बिटवीन द प्राईज ऑफ द टी शर्ट अँड फुटबॉल. लेट्स डू सबस्ट्रॅक्शन. आणि ह्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं, सबस्ट्रॅक्शन करायचे असते असं आपल्याला इथं क्लिअर सांगितलेलं आहे. इथे आपल्याला दाखवलेलं आहे, ही प्राईस दिलेली आहे इथे तुम्हाला. तसंच आपल्याला इथे मांडणी करायची आहे. 100 टेन्स युनिट. आपल्याला टी शर्टची प्राईस लिहायची आहे, कॉस्ट ऑफ द टी शर्ट लिहायचं आहे पुढे. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे फुटबॉलची प्राईस लिहायची आहे, कॉस्ट ऑफ द फुटबॉल लिहायचं आहे. आणि दोन्हीमधला डिफरंट कॉस्ट जो आहे तो सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला इथे दाखवलेला आहे. त्याचं फायनल आन्सर कसा लिहायचा तो पण इथे आपल्याला सांगितलं आहे. द प्राईज ऑफ द टी शर्ट इज ₹140 मोर दॅन द प्राईज ऑफ द फुटबॉल. अशा पद्धतीनं आपण त्याचा फायनल आन्सर लिहू शकतो. आता याच्यावर तुम्हाला काही एक्सरसाइज दिलेली आहे. चला आपण ही एक्सरसाइज आता सॉल्व करूया. इथे दिलेलं आहे सॉल्व, म्हणजे तुम्हाला काय करायचं, हे सोडवायचं आहे. तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे बघा, प्राईस इथे काय दिलेल्या आहेत किमती, तर 287मधून आपल्याला काय मायनस करायचं आहे, 5 मायनस करायचं आहे. मग आपल्याला जे दिलेले नंबर आहेत ते इथं आपण फिलअप करून घ्यायचे आहेत. 100 जे आहे ते 100च्या कॉलममध्ये, टेन्सच्या कॉलममध्ये, युनिटच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. ते सबस्ट्रॅक्शनचं साईन ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे 5 दिलेलं आहे. 5 काय आहे, ते युनिट आहे, म्हणून ते कुठे लिहायचं आहे, युनिटच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. ओके, जर सबस्ट्रॅक्शन करताना काय करायचं, जर तुम्हाला डायरेक्टली येत नसेल, 7मधून 5 गेले तर किती राहिले, हे जर तुम्हाला येत नसेल, येत असेल तर डायरेक्ट करा, नसेल येत, काही मुलांना जमत नाही, त्यावेळी काय करायचं, हे 7 आहे तर 7 लाईन्स ड्रॉ करायचे. 1 2 3 4 5 6 7. हे किती आहे, जो खाली नंबर असतो तेवढे लाईन काय करायचे, बोरो करायचे याच्यातून. म्हणजे काय करायचे, 1 2 3 4 5 असे बोरो करून टाकायचे. आणि जे रिमेनिंग राहिलेले असतात 1 2 ते इथे आपल्याला लिहायचे आहेत. आणि जे आपल्याला इथे लाईन्स काढलेले आहेत ते एक्झाममध्ये इथे रब करून
घालवून टाकायचे आहेत आणि मग आपला आन्सर इथे फिलअप करायचा आहे. आता इथे 8 आहे, 8मधून काहीच घालवायचं नाही कारण खाली कोणताच नंबर नाही, त्यामुळे आपण 8 आहे तसंच लिहिणार आहे. इथे 2 आहे, याच्या पण खाली कोणताच नंबर दिलेला नाही आहे म्हणून आपल्याला 2 आहे तसंच लिहायचं आहे. म्हणजे 287मधून जर 5 मायनस केले तर आन्सर किती येणार आहे? 282. कळलं? अशाच पद्धतीने आपण सेकंड सम सॉल्व करूया. इथे आपल्याला दिलेलं आहे 592मधून 71 मायनस करायचे आहेत आपल्याला. नंबर्स आपण इथं पुट करून घेऊया. 592. आता इथे 71 दिलेला आहे. हा 1 काय आहे? हा आहे युनिट. ओके, आणि हा जो 7 आहे हा काय आहे? टेन्स, म्हणून तो टेन्सच्या कॉलममध्ये लिहिला आपण. 100 आपल्याला दिलेला नाही, त्यामुळे आपल्याला 100च्या कॉलममध्ये काहीच लिहायचं नाही. आता 2मधून 1 गेले तर किती राहणार आहेत? तर 1च राहणार आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर 9मधून जर 7 गेले तर किती राहतात? 2 राहतात. 9मधून 7 गेले की 5मधून काहीच जात नाही आहे, म्हणजे किती राहणार आहे? 5च राहणार आहेत. ओके, तसंच आपण सेम पुढचं सम पण सॉल्व करायचं. इथे आपल्याला 3 डिजिटमधून 3 डिजिट मायनस करायला सांगितलेले आहेत. 385 मायनस 263. ओके, आपल्याला नंबर जे दिलेले आहेत ते आपण लिहून घेऊया. 385 मधून आपल्याला मायनस करायचं आहे 263. ओके, नंबर आपण लिहून घेतले. आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 5मधून 3 गेले की राहतात आपले 2. 8मधून 6 गेले की 2च राहतात, आणि 3मधून 1 गेले की 1 राहतात. म्हणजे आपला आन्सर किती आलेला आहे? 122. अशा पद्धतीने हे आपले तिन्ही सम सॉल्व करून आहेत पेज नंबर 30वरचे. आता असेच आपल्याला पेज 31वर सुद्धा काही सम दिलेले आहेत. चला आपण सोडूया. इथे पण आपल्याला दिलेलं आहे 676मधून 300 मायनस करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आपण इथे नंबर लिहून घेऊया. 676मधून 300 आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. लिहून घेतलं. आता 6मधून 0 गेले. कोणत्याही संख्येतून 0 मायनस केले की तीच संख्या येत असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. 6मधून 0 गेले तरी राहणार किती? 6च. म्हणजे समजा तुमच्याकडे 6 पेन्सिल आहे, तुम्ही कोणालाच नाही दिलेत तर तुमच्याकडे 6च राहणार आहेत की नाही. म्हणजेच काहीच नाही दिले म्हणजेच काय? 0. म्हणजे कोणत्याही संख्येतून 0 मायनस केले की तीच संख्या येते. ओके, 7मधून 0 मायनस केले तर काय येतील आता सांगा बरं? बरोबर 7. 6मधून 3 मायनस केले की किती येणार आहे? तर 3च येणार आहे. म्हणजे आन्सर किती आला? 676मधून 300 मायनस केले तर आन्सर किती येणार आहे? 376. ओके, नेक्स्ट 764मधून आपल्याला 341 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आपण प्राईज लिहून घेऊया. 764 आणि 341. ओके, आपल्याला आता सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 4मधून 1 मायनस झाले तर किती राहतात? 3 राहतात. बरोबर. 6मधून 4 गेले की 2 राहणार आहेत, आणि 7मधून 3 मायनस जर केले की आपल्याला मिळणार आहेत 4. ओके, म्हणून आपल्याला आन्सर किती भेटलेला आहे? 423. ओके, चला नेक्स्ट सॉल्व करूया. 972मधून आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे 432. ओके, आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आता 2मधून 2 गेले. 2 पेन्सिल होत्या, 2 पेन्सिलमधल्या दोन्ही पेन्सिल तुम्ही दुसऱ्यांना वाटून टाकले, किती राहतील? 0. तुमच्याकडे 0 राहणार आहे. म्हणजे 2मधून 2 गेले, किती राहणार आहे? 0. कोणत्याही संख्येतून तीच संख्या मायनस केली की काय होतो? 0 राहतो. 7मधून 3 मायनस केले तर किती राहतात? 4. आणि 9मधून जर 4 मायनस केले तर राहतात 5. म्हणजे आपला आन्सर किती मिळाला आपल्याला? 540. ओके, समजलं. आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत की बोरोईंग करून सबस्ट्रॅक्शन कसं करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट विथ बोरोईंग हे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. ओके.